मंडळी, टायमिंगच्या तालावर 25ची गिरकी घेत कॉमेडीचं रिंगण तयार करायला मंचावर येत आहेत कॉमेडीचं भूषण भूषण कडू आणि 25चं तुफान विशाखा सुभेदार. आई बस झालं ना. कशी नाचते अगं, दोघं तिघं चिरडून मरतील ना पायाखाली येऊन. तुम्ही आम्हालाच ओरडा, आम्हालाच ओरडा. हा, आम्हालाच ओरडा. एवढे चांगले दांड्या खेळते मी, तर मलाच ओरड. अगं ओरडत नाहीये, पण स्टेप तरी लक्षात घे. खेळते ना मी दांड्या. दांड्या नसतं ते, दांडिया असं असतं आई. बरं ठीक आहे. दांड्या धर नीट. आता उजव्या हातातली दांडी माझ्या उजव्या हातातल्या दांडीवर मारायची. उजव्या हातातली लहानपणापासून कोणता उजवा हात शिकवलायस? इथे मारायची. आणि डाव्या हातातली डाव्या हातात. ओके. आणि मग मध्ये कधी मारायची? आता. अच्छा, आता मारायची. अच्छा, मध्ये आता मारायची. म्हणजे 1 2 3 ला. हा, पण मग उजव्या हातात ती डाव्या मारायची का डाव्या हातात ती उजव्यावर मारायची? ती कशी मारली तरी चालते. चला आपण सुरू करूया. चल 1 2 3 4. 1 2 3 4 आणि गिरकी. अगं बाई, हे कोण निळं फडकं पडलं? सॉरी 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 खरंच सॉरी. ओ, तुम्हाला नाही खेळता येत तर मग कशाला काय खेळता तुम्ही? काय झालं? घरी टीव्हीवर बसून बघायचं ना. नाही झेपत नाही जमत तर कशाला येता तुम्ही या वयामध्ये? ओरडू नका ना. मी त्यांच्या वतीने मी सॉरी बोलते तुम्हाला. आई काय ग, नीट जरा बघून खेळायचं ना. सॉरी तुमची आई आहे का ही? हो. हो, तरीच एवढा ग्रेसफुल नाचत होतात तुम्ही. सॉरी आई सॉरी सॉरी. ते आशीर्वाद देत होते, चुकून दांड्या लागल्या. सॉरी सॉरी सॉरी. नाही नाही होणार, म्हणजे एवढं ग्रेसफुल असणार होणारच. तुम्हाला लागलं नाही ना? लागलं ना. आत्ता लागलं इथे. आज ह्या गरब्याच्या ग्राउंडवर प्रणयरस बरसणार बहुतेक. इश्श. आई अहो, तुम्ही का लाजताय? नाही, तुम्ही ते एकदम जहरीलं असं रोमॅन्टिक बोललात ना, त्यामुळे लाजूला झालं. इश्श. आई हो हो. अहो, पण ते मी यांच्यासाठी म्हणालो. अय्या, हो का? इश्श. एक मिनिट. तुम्ही माझ्यासमोर माझ्या मुलीला लाईन काय मारताय? फ्लर्ट काय करताय? हे शोभतं तुम्हाला? सॉरी, तुमची मुलगी आहे. हो, लक्षात माझी नाही मुलगी. आलं. इश्श. मेरी त्वचा से मेरी उम्र का पता ही नहीं चलता. केवढं लाजताय? इश्श, माझी लाजळूची पण अशी मिटली. अय गो. लाजळूचं झाडच आहे. हा, पानं मिटली की कसं होतं? अय गो. आणि पानं उघडल्यावर मिटलेलंच बरं आहे. इश्श. केवढं लाजतंय करत. माझी आई ना लाजाळूच हो आहे. ना? ती पहिल्यांदा आली आहे ना गरबा खेळायला, म्हणून तिचा गोंधळ झाला आणि तिला शिकवत होते. तुम्ही आला, धक्का लागला, पडलं. सो सॉरी मिस्टर. जिग्नेश. ओ जिग्नेश शहा. गुजराती. हो हो, गुजराती. कुठे गेलं हे? झाड इकडे. तुम्ही गुजराती आहात? हो. अरे वा वा वा. मग नवरात्री पुरते का जन्मजातच? असं कसं असेल? अहो, जन्मजात मी गुजराती. म्हणजे काय माहिती आहे का, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मला एवढं चांगलं मराठी कसं येतं. माझी आई आहे ना, ती मराठी आणि माझे वडील गुजराती, म्हणून मी जिग्नेश. जिग्नेश शहा. अरे हे मग गुज मराठी. आम्ही मस्ती करत असो. ते तुम्ही खूप छान मराठी बोलता. हो, थँक्यू थँक्यू. मी उत्तम दांडिया पण खेळतो. काय बोलता? हो, मी अर्धा तास गेला मगातपासून तुमच्याकडे बघतोय, तुम्हाला ऑब्झर्व करतोय. म्हणजे आपण जर दोघं दांडिया खेळलो ना, तर आजचं ते कपल डान्सचं प्राइज आहे ते आपल्यालाच मिळेल. हो का? यु नो. म्हणजे मग खेळून बघूया एकदा. अरे खेळूया म्हणजे काय, खेळायला झालं तुमच्या बरोबर. आई 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 खेळलो ना. काय खेळलो काय करताय? खेळलो नाही. अशी अशी स्टेप होती ती. करू छु. आई हा, थांबा ना, आम्हाला खेळू दे ना. आम्ही कारण मला त्यांच्याशी खेळायचं म्हणून मी आलो होतो खेळायला. हा, तुम्ही चांगलं दांडिया खेळता ना. तुम्ही गुजराती पण आहात, तर तुम्ही मला शिकवा ना. बेस्ट आयडिया. म्हणजे तुम्ही आईला शिकवा ना. 2 स्टेप का होईना पण शिकवा ना. यांना हे असं ए તમે અમના થોડકે મે મહત્વ શીખવાડજો. ગજનીશ. गजनीश नाही, जिग्नेश. थोडक्यात चूक झाली ग. जिग्नेश. नाही, थोडक्यात नाहीये. आणि तुम्ही कशाला बोलताय गुजराती?
मला मराठी येतं, मला मराठी समजतं. तुम्ही नका बोलू गुजराती, मराठीत बोला ना. नाही पण आता मी डान्स तुम्ही शिकवताच आहे तर मला भाषा पण शिकून टाका ना. कसं आहे आमच्या इथे स्किट मध्ये थोडेफार अलग अलग भाषा वापरू पडશે स्किट माटे छे. तुझ्या माट्याला सांग ना असं का बोलते ही? आई कशाला गुजरातीचा गळा चेपते ती? नाही आई नको ना. गप बसा. ते शिकवतायत की नाही? हा चलो चलो शुरू करू नी मी शुरू करू. नक्की शिकू आहे ना हो मी? हो हो. लेट નથી चालू हशे हा. मग पोलीस आवे छे हा. आणि मग लाठ्या पडू छे आणि मग एवढा मोठ्या मोठ्या गाठ्या येऊ छे अंगपा आंबा अंगपा नको ना, ऐका ना. गाठ्या येऊ छे अंगपा तुम्ही कशाला गुजराती बोलताय? बंद पडू छे करू छे नको नको ऐका ना, ऐका. हे तुमचं छेचू छे आहे ना, हे कुठेतरी छू करा ना. आई कशाला बोलताय? थांब. मराठी आई हे बघ आधी ना आम्ही करून दाखवतो मग तुला जमेल करायला. हा हू छी छो छी छे आई गप ना पुरे ना गप ना आम्ही करून नीट बघ. हा હું ટ્રાય કરું છું તમારે પછી છું हा तुमचं छुछे छे काय ते बंद करा. हा. आपण एकदा हा मी दाखवू. दाखवतो, शिकवतो, पण नंतर त्या शिकल्यानंतर तुम्ही माझ्या बरोबर खेळाल ना? हा 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 माझं शिकून झालं की मी येईन ना तुमच्या पाशी खेळायचे. तुमच्या बरोबर नाही हो, मला तिच्या बरोबर खेळण्यात इंटरेस्ट आहे. तुम्ही तुमच्या वयोगटात खेळा, मी माझ्या वयोगटात खेळतो आहे ना. नाही म्हणजे. बरं ठीक आहे, आम्ही बघा कसं खेळतोय ते. हा प्रॉपर शिकवतो तुम्हाला. चलो 1 2 3 म्युझिक. फोन आलाय. आई हा हॅलो. आवनी रम्या हा झाले, हॅलो. हॅलो. आवनी हा थांबा. आवनी अहो, रम्या मारताय रम्या का? के. आवनी रम्या लागतंय. आवनी, अहो, ऐका ना. ऐसा. आई, 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 गो. फोन आलाय. अहो, आवनी, फोन आलाय आवनी, माझा. आई आवनी. फोन पाडला. आवनी अहो फोन का पाडला? आवनी रम्या रे आई आई अगं आई आवनी आई आवनी रम्या. पकडा 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 मला नाही तिला पकडा. काय रे पकडाय? अरे हूँ थांबत नाही अरे हूँ थांबत नाही अरे थांबत नाही अरे हूँ थांबते नाही. थँक्यू तुम्ही मला वाचवलं जुम्मन. जुम्मन कोण? जुम्मन कोण? अहो मी जिग्नेश. हा तुम्ही नका हो गुजराती बोलू. नशीब हा फिरता पाळणा थांबला हो, आकाश पाळणा. आई थँक्यू काय झालं? हे बघा शेवटचं शिकवतीला ते मी निघून जाईन. नहीं मैंने अकेले मटे छोड़ के मत जाओ उसी न जाओ जालिंदर. हा, जालिंदर नाही हो. अहो जिग्नेश नाव आहे माझं, जिग्नेश. इथे पापड्यांवरती करून ठेवा आता. कळलं? सोड जिग्नेश. उसी न जाओ मेरे को सिखाड़ो ना जिग्नेश. कुठली भाषा बोलताय तुम्ही? अहो गुजराती नका ना बोलू, मराठी बोला ना. मला कळतंय हो मराठी. माझी आई मराठी होती हो, मी सांगितलं ना. नका तुम्ही इकडे या. या इकडे. तुम्ही इकडे या. तुम्ही- या. तुम्ही- आम्ही आता नीट शिकवतो, नीट बघा. हा चला हे करा, स्टेप करा, हाताची करा. हा घ्या. 1 हे 2 हे 3 हे आणि 4. four. हा आता हे झालं. क्या आता एक बात आहे? मोठी वेगळी स्टेप शिकवतो तुम्हाला. हे बघा या ध्यान करा ध्यान. आणि मग अशी गिरकी मारायची. हा प्रॅक्टिस करू छु. हा. ये धप्पा प्रॅक्टिस करू छु. अहो हळू हळू. हूँ प्रॅक्टिस हा, करू. ground हवाय नंतर. तुम्ही वगाड रम्यो. हा. तुम्ही वगाड हा रम्यो. हा आम्ही खेळतो तोपर्यंत तुम्ही तुमच्या वयोगटात खेळा, आम्ही आमच्या वयोगटामध्ये. हा खेळा ना. काय झालं आई? काय आई, झालं? आई, आई, काय झालं? मारी पाय में गोळा उछू. अरे ही म्हातारी मरायला टेकली आहे, पायात गोळे येत आहेत, तरी गुजरातीचा सोच काहीला सोडवत नाही यार. आई मारी पाय में गोळा उछू गोळा. उजू का डाऊ? अरे, ही पण झाली सुरू. वाह. उजवू. आई तू एक काम कर तू बस तू प्लीज बस. माझ्या पायात खूप दुखू. तुम्ही खुर्ची आणा ना, जाना पटकन. आता मी कुठे बचू. आता नेपाळी होतोय. गुजराती सोडून सगळं करतायत ह्या. माझे पाय दुखू. माझ्या गोळ्या लागू छू. अहो, बसा ना खाली जमिनीवर. नाही रे मला बैठी નથી આવછું. તમે થોડા ટેકू. टेकू नको हो. माझ्यावर तुम्ही जर टेकू केलात ना तर मी टिकू शकणार नाही. अलीकडे झालोय, मला जरा टिकू द्या ना इकडे. टेकू गेला पंच गेला. टेकू गोळा छू दबलो छू. ही पोटरी. ए पोटरी. अगं ए पोटरी, तू पोटरी आहेस ना ह्यांची. हा
तो गोळा आहे ना पोटरीत आलाय त्यांच्या sorry, ते पाऊल आहे sorry, sorry. हा, पोटरी सोड पोटरी आता भाऊ छू आऊ छू ओ महिषासुराच्या वर बसल्यासारख्या काय बसताय देवी सारख्या केवढ्या आहेत तुम्ही अरे पसरत खाल्लं ऐक 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 गोळा उछू अरे यार शिवाली तू तिकडे नाचता नसता इथे का आली आपल्याला बेस्ट कपलचं प्राइज मिळवायचं ना तिकडे मग चल ना सॉरी मी रमले इथे तू येते की मी मनीषा सोबत नाचू असं नको ना बोलू मग चल ना मी येते ए सांभाळ टिकरा हमारा जमाई छे आ जमाई महीना भर में शादी हुई छे दोनों की लगन लगन તમે આવો સુંદરબન હોલ में હા રિસેપ્શન થઈ છે જમવા માટે આવજે આવજે ह्याच्यावर लग्न करणार मला वाटलं होतं मी मी तू हिच्यावर लग्न करणार आहेस लक्षात ठेव ही गोड आहे रे दिसायला पण तिच्या बरोबर हा जो दगोड येणार आहे ना ते तुला माहिती नाही भारी पडेल तुला असंच पाहिजे तुला ए તમે કાલે આવજે ને काले કાલે આવજે काले गरबा आले काले अरे आज जगले वाचले तर काले यावशे ना हा, कशाले कशाले असले स्किट नकाले लिवाले मोठे आणि स्किट मध्ये असले मोठे मोठे कलाकार नकारले काले काले तुम्ही नका ना जाऊ जिग्नेश नका ना जाऊ कोण जिग्नेश मी जंबूक जा. जंबूक नाही जालिंदर हा? जालिंदर नाही साळिंदर अरे नहीं તમે जिग्नेश छे जिग्नेश आहे जिग्नेश छे તમે हा हा मी जिग्नेश आहे કાલે આવજે ને હા? કાલે કાલે આવજે ને ખેલવા માટે हड काले काले घडतात जिग्नेश. हड हड वा 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 यावर्षी अनफॉर्च्युनेटली आपण कोणीच प्रत्यक्ष गरबा खेळू शकणार नसलो तरी देखील या स्किटच्या निमित्तानं गरबा डान्स बघण्याचा आनंद तुम्ही दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभारी आहोत आणि सुंदर झालं स्किट खूप मजा आली बघा असं रसिक काय म्हणतायत सई माहोल परफॉर्मन्स झाला एकदम सुरुवात काय सुंदर झाली म्हणजे आय एम शुअर की महाराष्ट्राला अख्ख्या असं वाटेल की आपण आज दांडियामध्ये सहभाग घेतला त्याच्यामुळे कोणालाही असं वाटणार नाही की यावेळेस काहीतरी चुकलं ह्याचा आनंद तुम्ही दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मस्त होता परफॉर्मन्स विशाखे काय सुंदर फारच सुंदर फार मजा आली तुझी भाषा तू घेतलेलं बेअरिंग इकडे तू ज्या प्रकारे नाचलीस तिकडे ज्या प्रकारे नाचलीस फार धमाल आली तू एकदम धुमाकूळ घातला स्टेजवरती शिवाली तुझी साथ पण उत्तम फार मजा आली भूषणदा तू फार भारी दिसतोयस तुझ्या कॉस्ट्युमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मला खूप आवडला तुझा कॉस्ट्युम तुझी साथ पण खूप मस्त होती जिग्नेशचं कॅरेक्टर तू खूपच छान रंगवलंस फार मजा आली विशाखे आय लव्ह यू थँक्यू सर मला वाटतं आज सगळ्यांच्याच कॉस्ट्युमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रंगीबिरंगी आहे माहोल आज इथला प्रसादा बहुत सरस मस्त खूप मजा आली प्रत्यक्षात मला इंडिव्हिज्युअली या डान्स प्रकाराची भयंकर भीती वाटते त्या हातात दांड्या असतात त्यामुळे मी कधी प्रत्यक्ष या प्रकारामध्ये सहभागी होत नाही पण तुमचं बघून तो उत्साह इतका असा वाटला की क्या बात आहे जसं तू म्हणालीस तसं की यावर्षी तो प्रत्यक्ष अनुभवता येणार नसला तरी तुम्ही त्याची मजा टेलिव्हिजनवरून का होईना पण दाखवलीत जिग्नेश मस्त मस्त विशाखा ती मधली जी गिरकी किती वेळ तू करत होतीस की आम्हालाच टेन्शन आलं बघताना की Yes, yes. क्या बात आहे त्याच्यासाठी तुला एकदा स्पेशल टाळ्या मला वाटतं एक ट्रेन डान्सरच हे करू शकते आणि Of course. ती आहे ऑफकोर्स वंडरफुल मजा आली थँक्यू सो मच या रंगारंग परफॉर्मन्ससाठी थँक्यू मंडळी कॉमेडीच्या मैदानात कायम शतकी खेळी करणाऱ्या समीर चौघुलेंना कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावनं लग्नाच्या पहिल्याच रात्री केलंय क्लीन बोल्ड कसं चला बघूया प्रसाद सई आज माझ्या लग्नाची पहिली रात्र आहे आज मी खरंच टेन्स आहे आणि मी खुश सुद्धा आहे म्हणजे मला कळत नाही आहे यार हे काय अरे बापरे आली हनीमून स्किट स्पेशालिस्ट आली अरे बापरे ये ना आगे ये ना प्लीज ये ठेव ना हां दूध ठेव तू मी अगे नंतर नंतर पितो मी दूध आता नको आता तू अगे नंतर पितो ना मी दूध नाही ते बदाम घातलेलं दूध पिण्याची पद्धत आहे ना पहिल्या रात्री पण आज आपण पद्धतीला फसवलं तर
दूधच प्यायलो नाही तर ये ना मग. नाही म्हणजे मग हाय. तसं नाही म्हणजे मग आज सगळ्याच पद्धतीनं फसवायचं आहे का? सगळ्या नाही नाही ना. सगळ्यांनाही पद्धतीनं फसवायचं. मी जस्ट पंच म्हणून घेतला तो. हा. ज्या ज्या पद्धती ठरलेलं आहे ते करायचं आपण. त्याच्यात हे नाही करायचं. तू हे खस कणकी. अहो तुम्ही ऐका ना. ऐक ना, असं काय करतेस? एक मिनिट तुम्ही ऐका ना जरा. हो, ऐकतो मी. तुम्ही असं का वागतायत? पहिली रात्र आहे म्हणून नर्वस आहात का तुम्ही जरा? नाही, माझं रुटीन आहे. काय बोलताय तुम्ही? नाही रुटीन आहे म्हणजे हे रुटीन नाही आहे. नर्वस होणं माझं रुटीन आहे. मी ऍक्च्युली नर्वस झालो. मला वाटलं तू नाही मी थोडासा ऍक्च्युली नर्वस आहे. मी थोडासा नर्वस. हा, नाही, कारण या गोष्टींची टेक्निकल होत नाही ना, थोडस. काय बोलताय? नाही मला थोडी भीती वाटते. मी सुद्धा खूप नर्वस झाले आहे. येस ऑफकोर्स. हा, मी काय म्हणते आपण हा बोल ना. आज काही करूया नको म्हणजे आज आपण काही करूया नको. तिकडे सावकाश जरा. हा ये ना, काय करायचं? आपण आज गप्पा मारूया ना फक्त. मारूया ना, गप्पा मारूया. त्याच्यात मन काय? मोकळ्या गप्पा मारूया. मग हे करूया आपलं. हा काहीच म्हणजे problem. मला थोडस ना आता एका डोळ्याने हनीमून कसा करायचं सांग बघ. असं करू नकोस ना. काय चिकचिक होते ना सगळी मग. सॉरी ये होईन ना बात. थँक्यू व्हेरी. अगं नाही, इथे काहीच नाही झालंय. आय एम ओके. सॉरी ते जरा नाही इट्स ओके. प्लीज बस ना तू. अरे बापरे, हे जरा असं. हे मला खूप आवडलं तुझं. ते म्हणालीस ना तू ते हे करूया म्हणून, गप्पा मारूया. हो म्हणजे पण सारख्या गप्पा नको. हा ऐक ना, सारख्या गप्पा नको. गप्पा नंतर पप्पा हे पण करूया आपण. सारख्या गप्पा नको एवढंच मला म्हणायचं. सारख्या गप्पा नको. नाही ते इथे लागलं घे ना. होतं. मला खरंच तुम्ही बोला. तुम्ही मला विचारा. म्हणजे मला असं वाटतं आपण मला आवडला तुझा स्वभाव. सॉरी आम्ही खूपच नाही एक सांगू, तुझा स्वभाव खूप समंजस आहे. म्हणजे तू प्रत्येक जोडपं काय करतं रे, तर पहिल्या रात्री आपण तसं नाही केलं. तू काय म्हणालीस, आपण गप्पा मारूया. हा समंजस स्वभाव आहे ना, तो मला प्रचंड आवडला. येस, थँक्यू. हो ना. विचारा ना तुम्ही, गप्पा मारा ना, बघत नका बस. अरे काय बघण्यासारखंच आहे खरंच. तोंडात नको टाकून. तोंडात नको टाकूस. सॉरी. अरे मला तुला विचारायचं होतं ऍक्च्युली. दिवसभर एक प्रश्न. सॉरी. एक विचारायचं होता प्रश्न. दिवसभर माझ्या मनात प्रश्न होता माझ्या. विचारा ना. की तुझे वडील माझ्याशी आज जरा लग्नाच्या मांडवात नीट नाही वागले. म्हणजे नाही एवढं म्हणजे एवढं काही नाही आहे. जनरल आहे. मी जनरल बोलतोय. म्हणजे काय झालं, ते त्यांनी माझ्याकडे असं बघितलं ना, ते जरासं संशय होता त्यांच्या डोळ्यात. त्याच्यानंतर मग लग्न झालं. हॉल सोडायची वेळ आली. हॉल सोडायच्या वेळेला काय झालं, मग तुझे बाबा आले आणि मला मिठी मारले आणि ढसाढसा रडले. का? मी मुलगी नाही ना त्यांची. मुलगी तू आहेस ना. तुझ्या मिठीत जाऊन ढसाढसा रडलं पाहिजे, पण माझ्या मिठीत रडले. कानात मला काय म्हणाले, आमची नम्रता आहे, तिला सांभाळून घ्या. इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे मला कुठे काय प्रॉब्लेम. इथपर्यंत ठीक आहे. त्यानंतर काय म्हणाले, नम्रता आहे, ती जराशी लहान आहे. इथपर्यंत सुद्धा ठीक आहे. पण नंतर ते म्हणाले, तिचं काही खटकत असेल तर दुर्लक्ष करा. इथे मात्र माझं ते हे आलं. आता काय बाबा, असं का म्हणाले ते? खटकत असेल म्हणजे नेमकं काय खटकत असेल, नाही का? म्हणजे मी जनरल विचारतोय तुला. म्हणजे मला काय खटकते, मला काय वाटतं, म्हणजे काळजीपोटी एखादा बाप बोलू शकतो ना. काळजी वेगळी मी समजू शकतो. ते खटकत असेल तर असं का? कारण जेव्हा बैठक होती तेव्हा ते काय म्हणाले होते, आमच्या नम्रतामध्ये सू एवढी सुद्धा खोट नाहीये. हो की नाही म्हणाले होते की नाही? आता काय खटकते हे मला जरा सांग, बाकी काय नाही. सांगते. म्हणजे लहानपणापासून मला रात्री थोडं हे काय
लहानपणापासून रात्री माझ्या शेजारी जर कोणी असं झोपलं असेल किंवा बसलं असेल तर मी त्याच्या छाताडावर बसते आणि त्याचं असं गळा आवळते मी आणि मग असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे वाईट स्वप्न पडलं की असं होतं मला. म्हणजे महिन्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा, रोज नाही होत, कधीतरी होतं असं. ऐकलं नाही का तुम्ही? मी ना बाजूला कोणी असेल ना तर झोपलेले असेल ऐकलं मी, शॉक आहे मला, तू बसले. हे कधीतरी होतं, हे नेहमी नाही होत, रोज नाही होत. लांब राहायचं. अहो माझ्याकडनं रोज नाही होत, तुम्ही ऐकून घ्या ना तू गळा दाबतेस, तुला कळतंय का? कधीतरी होतं हे. तुला कळतंय का तू गळा दाबते? मला कळत नाही, मी तेच सांगते, मला कळतच नाही मी काय करते. मी झोपेत असते. अहो आई शपथ, मी खोटं नाही बोलत. मी ऐका ना. नाही, हे कधी होतं? लांब हे कधी होतं हे नेमकं? डिपेंड्स. म्हणजे स्वप्न काय पडेल त्याच्यावर अवलंबून आहे. ऐका ना. हात नाही लावायचा ग, हात नाही लावायचा. ऐका ना, माझं ऐकून घ्या. म्हणजे ना काय स्वप्न पडतं ना त्यावर डिपेंड आहे. म्हणजे ना मला एकदा स्वप्न पडलं होतं, मी ना अशी उंच कडा चढतीये. कडा चढते आणि अचानक ना माझा कड्यावरनं पाय घसरला तर मी काय केलं, मी पटकन अशी दोर पकडली म्हणजे ऍक्च्युअल दोर नव्हती पकडली, मी माझ्या बाबांचा गळा पकडला होता. म्हणजे 3-4 जण आली नंतर शेजार पाजारचे आणि मग त्यांनी मला खेचलं आणि मग मी बाजूला झाले. तेव्हा बाबा सुटले, नाहीतर ऑलमोस्ट बाबा टच करून आले होते. म्हणजे तुला कळतं का तू काय बोलतेस ते? मला तेव्हा कळलं की माझा काहीतरी प्रॉब्लेम आहे. मला हे आधी का नाही सांगितलंस मला? तू हे आई ग, हे आधी का सांगितलं नाही? हे डेंजर आहे हे सगळं. हे मला आत्ता कळतंय सगळं, कळलं का? आणि मुळात ना तुझ्या वडिलांनी हे पहिल्या रात्री का सांगायला सांगितलं? ही कधी सांगायची गोष्ट आहे ही? जेव्हा बैठक होते ना त्या आदल्या दिवशी सांगायची ही गोष्ट आहे, कळलं का? नाही, हे चुकलेलं आहे. आणि माझ्या बाबतीत माझा तर जाईलच जीव. नशीब एकदम बेकार आहे माझं, खरं सांगतो मी तुला. नाही, माझी मुळात चित्र किती वाईट काढतात लोक. नाही, नशिबात नाही, निखळ कौतुक नाही नशिबात. तुला खरं सांगतो मी तर मोकळ्या म्हणायचं आहे. मी तर माझा तर असाच जीव जाईल. खरं सांगतो तू लांब राहा. ऐका ना, माझे ना उपचार चालू आहेत. माझं ना ह्याच्यावर चालू आहे सगळं, म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे माझी. तर होईल सगळं व्यवस्थित. म्हणजे खरं तर बाबांना वाटलं होतं की लग्नापर्यंत नाही होणार, मी होईन व्यवस्थित वगैरे. पण कालच मी माझ्या बहिणीच्या सासूचा गळा दाबला. पण ऐका ना, हे काल झालंय ना, आता पुढचे कदाचित 1.5 वर्ष नाही काही होणार. काहीच नाही होणार. नाही, मी ऐका ना, त्या मनस्थितीत मी नाही आता. म्हणजे काही करता येणार नाही. म्हणजे मी झोपतो आता. आपण झोपूया आज. नको पाय पडतो मला ना, वेगळ्या ह्याच्यात आहे मी. आपण झोपूया प्लीज. ठीक आहे. हा दिवस दिसेल असं वाटलं नव्हतं मला खरंच. म्हणजे झोपूया. नको, तुला स्वप्न पडलं तर नको. स्वप्न पडलं तर नाही, मी नाही हे करू शकत. नाही, ऐका ना, मी काय म्हणते, ऐका माझ्याकडे सॉल्युशन आहे. ऐका ना, एक काम करा, तुम्ही झोपा, मी जागी राहते. राहशील जागी? हा, मी राहते जागी. मी ऍक्च्युली थकलोय दिवसभर. ते ठीक आहे, 7 फेरे वगैरे घालून मी थकलोय तुम्ही झोपा. आणि तशी मला ना झोप नाही येते. साधारण 5-6 तास मी जागी राहू. जांभई देऊन बोलतेस हे तू? अहो म्हणजे जांभई दिली म्हणजे लगेच झोपणार आहे का मी? नाही होणार असं. ठीक आहे, मी बसते इथे, तुम्ही झोपा. पण हे करू नका, झोपू नको. नाही हो, मला लक्ष आहे, झोपू नको. मी नाही झोपत. नमा पापण्या लावतात. हा, पापण्या तर लावतील ना, की अशीच बसू मी? नमा. हा, नमा जागी आहेस ना? हे ना होय. काय पहिली रात्र आहे ही. झोपून नको नमा. काय करतेस तू? पाणी प्यायचं होतं. नाही, मला तहान लागली होती, मी पाणी प्यायला. हे बघा, पाणी प्यायचं होतं मला. झोप नाही येणार. तू झोप, मी जागा मला राहतो. पाणी प्यायचं होतं. तू झोप, मी जागा राहतो. मला नाही होणार हे असं ना. आयुष्यभर ते टेन्शन घेऊन मला नाही झोप येणार. झोप. अहो मी तुम्हाला खरं सांगितलं. झोप. कालच घडलंय, परत नाही होणार असं सांगते तरी. मला खूप ऑकवर्ड वाटतंय हो. तुम्ही झोप, तू झोप प्लीज. मी नाही झोपू शकत, तू झोप. माझं बघेन मी.
मला शपथ खूप ऑड वाटते, मी एकटीच पण झोपले. सावकाश उठ ना तू, एवढं काय वाढ वाटायला ऐक ना, हे नाही, मला मला ते- प्रॉब्लेम होतोय, नको करू असं तू. मला कसं तरी नको वाटतं. करूस. पहिल्या रात्री मी काय आहे हे कसं ऐक. अरे काय आहे? तू हसतेस? हो. तुला काहीच वाटत नाही का ग? इथे माझा जीव गेलाय. पहिली रात्र आहे ना आज, अशी असते पहिली रात्र. माझा जीव गेलाय ना, मग तुला कळतंय का? तू आणि तुझ्या वडिलांनी फसवलाय मला. नाही हा एवढा मोठा आजार तुझ्याकडे आहे आणि तू मला सांगितलं सुद्धा नाहीये. एक मिनिट शांत राहाल. इथे या, इथे बसा. मी मगापासून सगळं मुद्दाम करत होते. मला काही अशी स्वप्न वगैरे पडत नाही. म्हणजे स्वप्न पडतात मला, पण मी अशी स्वप्नात कोणाच्या तरी छाताडावर बसण्याच्या गळा वगैरे नाही दाबत. मी सगळं मुद्दाम केलं, सगळं मुद्दाम केलं. मस्करी. हे तू सगळं मस्करीत करत खरंच होतीस. मस्करीत केलं. म्हणजे काय हालत झाली तुला कल्पना आहे? आय एम सॉरी. तू वेडी आहेस का? किती गोड हसताय तुम्ही, किती निखळ हसू आहे हे. याचसाठी केला होता मी अट्टहास. म्हणजे बघा, आपलं अरेंज मॅरेज आहे, म्हणावं तसं बॉन्डिंग नाही आपली, म्हणजे तसे आपण एकमेकांसाठी अनोळखीच ना. म्हटलं आपल्या नात्यामध्ये थोडीशी थट्टा मस्करी आली, थोडी चेष्टा आली, मजा आली तर म्हटलं काय गंमत येईल, म्हणून हे सगळं मी ठरवून केलं. मला ना ती दरी कुठेतरी दूर करायची होती, थोडीशी जवळीक निर्माण व्हावी म्हणून केलं. आणि हो, माझे बाबा कानात तुमच्या जे काही बोलले ना की खटकलं तर दुर्लक्ष करा वगैरे, अगदी जेन्युअनली बोलले. त्याचे तुम्ही दुसरे अर्थ नका काढू प्लीज. थँक्यू. किती छान वाटतंय. थँक्यू सो मच. मला सुद्धा खूप टेन्शन होतं की आपलं अरेंज मॅरेज आहे, मी तो आईस कसा ब्रेक करू. आपली दोघांची ओळख सुद्धा नाही एकमेकांची. पण तू ही जी मस्करी केलीस ना, मी खूप आवडली. एका क्षणात आपण जवळ आलो, मित्र झालो एकमेकांचे. मग थँक्यू सो मच. वेलकम. खूप थकलोय ग मी, आयुष्य पडलंय सगळं करण्यासाठी. झोपा झोपा. तू पण झोपतेस ना? हो. गुड नाईट. गुड नाईट. लई भारी, बहारदार परफॉर्मन्स, खूप मजा आली. बघूया हा सरसे काय म्हणतायत. सई, फार मस्त झाला परफॉर्मन्स. समीरदा, एक 4 रिॲक्शन्स उधार दे ना मला प्लीज. कारण काहीतरी नवीन प्रत्येक परफॉर्मन्समध्ये निघणं हे सोपं नाही आहे आणि तू ते करून दाखवतोस प्रत्येक वेळेला. नमा, मस्त दिसतेस, फार गोड दिसतेस आणि मजा आली. मला पहिलं वाक्य खूप आवडलं, स्पेशालिस्टवालं. मला फार आवडली कॉन्सेप्ट, तुम्ही मस्त फुलवलीत. आणि एक अरेंज मॅरेज करणाऱ्यांसाठी एक छोटासा मेसेज, खूप गोड मेसेज तुम्ही या परफॉर्मन्समधून दिला आणि तो त्यांच्यापर्यंत नक्की पोचेल अशी मी आशा करते. खूप मजा आली. थँक्यू. प्रसादा. वा, फार मजा आली. कुणीतरी असं म्हटलं, मला आत्ता शायर कोण आहे त्याचं मला नाव आठवत नाही आहे दुर्दैवानी, पण असं म्हटलं आहे की दो जवां दिलों की पहली पहली बात, दो जवां दिलों की पहली पहली बात, तो कहाँ से शुरू करे कैसे करे, मैं ही गुजर जाती है पहली पहली रात. फार गोड फिलिंग्ज होत्या या स्किटमध्ये आणि फार उत्तम पद्धतीने मांडल्या. फार मजा आली मला तुमच्या दोघांचं गिव्ह अँड टेक बघताना. फार मजा आली. वंडरफुल. मंडळी, खानदेश रत्न श्यामसुंदर राजपूत आणि ओंजळभर पंचेस टाकून पोतभर लाफ्टर गोळा करणारी रसिका वेंगुर्लेकर हे दोघे आलेत पुण्याच्या विनम्र अभिनेत्रीच्या म्हणजेच प्रियदर्शनीच्या कुकरी शोमध्ये गेस्ट म्हणून. बघूया हे तिघे आपल्याला कॉमेडीची कुठली चटकदार डिश सर्व करतात ते. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी प्रियदर्शनी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते MHA प्रस्तुत सेलिब्रिटी शेफ या कार्यक्रमात. जोरदार टाळ्या. तुम्हाला तर आपल्या कार्यक्रमाचा फॉर्मॅट माहितीच आहे. आपण एका सेलिब्रिटीला इन्व्हाइट करतो आणि ते आपल्याला एक खमंग रेसिपी शिकवतात. सो
आज आपले सेलिब्रिटी कोण असतील? महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम खानदेश रत्न विनोदवीर श्याम राजपूत. तुमचं स्वागत आहे या शो मध्ये. खूप 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 स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी श्याम सुंदर राजपूत आणि ही राजपूतांच्या श्याम सुंदरची सुंदर बायको रसिका राजपूत. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला रसिकाचं प्रेम घराच्या आतही मिळतं आणि घराबाहेरही मिळतं. वा वा. हो म्हणा बापरे, ते 2 दलिंदर नसताना तुम्हाला पण भारी सुचतं हो. नाही, मला भारी सुचतं. समोर दलिंदर असो किंवा साळींदर असो. एनिवे, तर वहिनी पहिल्यांदाच एका कुकरी शोला आल्यात आपल्या नवऱ्यासोबत. कसं वाटतंय तुम्हाला वहिनी? बरं वाटतंय. म्हणजे काल थोडं अंग दुखत होतं पण आता बरं वाटतं. अरे अगं काय बोलून राहिली तू? तुझ्या तब्येत पाणी नाही विचारतायत त्या म्हणतात की माझ्यासोबत येऊन तुला कसं वाटलं बा? सॉरी मला ते वाटलं की तुम्ही माझ्याबद्दलच विचारलं. सॉरी. इट्स ओके इट्स ओके. काय जरा गडबडली आहे बा ती. पहिल्यांदा कॅमेरा समोर आली आहे ना आणि बलती लाजाडू आहे. वहिनी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, बिनधास्त बोला. ओके, हे जे डोळ्यातले ससे आहेत ना, लेट देम गो. एकदम रिलॅक्स्ड. ओके, जे मनात येईल ते बोला तुम्ही. ओके, सो आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. ओके, प्लीज तुम्ही तुमची जागा घ्या. अगं इथेच आहे ना मी. बलती लाजाडू हाऊ स्वीट. सो मला सांगा श्यामजी, आज तुम्ही आमच्यासाठी काय बनवणार आहात? आज आहे ना मला एक डिश गैरी आवडते बा, ती बनवणार आहे मी. ओके, मी आज बनवणार आहे झणझणीत चमचमीत असं रावण पिठलं. रावण पिठलं. ओ माय गॉड, वा. तर रावण पिठलं हा. यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे? तर सगळ्यात आधी आहे ना आपल्याला म्हणजे बेसन पीठ लागेल बा. ओके, बेसनाच करतात ना पिठलं. ज्वारीचं बाजरी नाचणीचं नाहीच होत ना पिठलं. बेसनाच काय बाळबोत सांगून राहिले तुम्ही? असं नाही हो, ते असं नीट सांगा ना. नाही पण हे सांगावं तर लागेल बा. म्हणजे पण बेसन सांगण्यापेक्षा बाकीचे पदार्थ आधी सांगितलं पाहिजे का नाही तुम्ही? पिठलं म्हणलं का ते बेसन आलंच ना त्या. नाही सांगतो पण मला सांगू दे ना, मी इथे सेलिब्रिटी आहे ना. सुरू झाली. वहिनी पण एकदम मस्त कॉमेडी करतात. नाही बाई, मी नाही करत. माझ्याकडनं ते होत आहे. यांना कॉमेडी करायची असते पण त्यांना जमत नाही. हा पण ते दोघं आहेत बघा, अरुण सर पॅडी सर, ते लय भारी कॉमेडी करतो. मला लय म्हणजे हसून लय पोटातच दुखतंय. म्हणजे ह्यांची वाक्य आली ना की कुठं श्वास घ्यायला मिळतो नाही तर. हरकत नाही. आपण नाही मी पण असे पंचेस टाकत असतो मी, पण माझे पंचेस एडिट होऊन जातात. कृतीकडे आपण वळूयात. कृतीकडे. तर बेसन आपण घेतलेलं या ठिकाणी. हो, बेसन घेतलेले. आधी आपण गॅस चटाडू बा. वा, गॅस काय? चटाडू म्हणजे पेटवू बा. वा, नवीन शब्द आपल्याला कळतोय. आणि हे बेसन पीठ आहे ना, हे बेसन पीठ आहे ना, चांगलं असं भुंजून घ्यायचं. काय भुंजून घ्यायचं पीठ. म्हणजे भाजायचं भाजून घ्यायचं, व्यवस्थित पीठ भाजून घ्यायचं. नाही भुंजून घेतलं ना तर मग 5 पोक होऊन जाते सगळं. काय 5 पोक? म्हणजे मागच्या वेळेला केलं ना सगळं 5 पोक झालं होतं बा. 5 पोक एकदाच झालं होतं ते. 5 पोक म्हणजे काय माहिती का, ते असं गुठळ्या होत आहेत. म्हणजे लहान पोरांना हगल्यावर कसं दिसतंय, गुठळ्या होऊन जातात सगळ्या. 5 पोक नाही झालं पाहिजे. टीव्ही वर आहे ना आपण असं गंध पटक नको बोलू ना. तो मी नाही बोलली. कोण बोललं? हे सुद्धा श्यामजी रिलॅक्स. कसं आहे की यात चुका करणं सुद्धा महत्वाचं आहे प्रेक्षकांसाठी. म्हणजे काय करायचं नाही हे सुद्धा कळलं पाहिजे. सांगितलं का नाही मी? एक्झॅक्टली. तर असं हे जे बेसन पीठ आहे ना, असं ते असं चांगलं भुंजून घ्यायचं बरं का. म्हणजे असं वास सुटपर्यंत भुंजून घ्यायचं. शेजारच्या घरात नाही विचारायला आले पाहिजे काय करताय वा तुमच्याकडे पिठलंय काय, बेसनाचं लाडू करताय का? बोलू दे ना मला, बोलू दे ना. वहिनी ज्या बारकाईने सांगतायत गोष्टी त्या खरंच खूप महत्वाच्या आहेत. सांगितलं पाहिजे ना, नाहीतर मला माहिती आहे मी सांगितलं नाही ना सगळं 5 पोक करून टाकतील. उपयोगच नाही ना मग त्यांचं. नाही एकदाच झालं होतं ते तसं. एकदाच झालं होतं. हरकत नाही. चुका होतच असतात माणसाकडे. अरे मी काय रावण पिठलं बनवतो मी एकदम
भारी भारी बनवते एकदम. एकदम असं बोटात चाटून चाटून खाते ही. मी नाही खात. मी कधी खाल्लं? खोटं बोलतात ते. मला ते रावण पिठलं आवडतच नाही. किती तिखट असतं ते. नाही बा मी कधी. हा ते सेलिब्रिटी आहेत ना त्यांना असं खोटं बोलायला लागतं. मी कुठे सेलिब्रिटी? मला नाही. मी नाही सेलिब्रिटी. मी काय खोटं बोलणार नाही. नाही खाल्लं तर नाही खाल्लं. कॉमेडी कॉमेडी सेन्स ऑफ ह्युमर आहे तिच्या. नाही खरं सांगते खाल्लंच नाही मी. मला आवडतच नाही बा. सुटली आहे ती आज. आज काही खरं नाही. पुढे पुढे जेव्हा नाही कशाला काढायचं? जाऊ दे, अजून भाजायचं ते. एक काम करू आपण पूर्ण टाका सगळं टाका. हा हे आधी भाजून घेऊ. चांगली आयडिया दिली तू. चांगली आयडिया दिली. असं चांगलं भुंजून घ्या बरं. हो हो घेतो घेतो घेतो. चालवा चमचा. बघताय प्रेक्षक हो, अतिशय. आता आपण हे असं भाजल्यानंतर बा नीट असं काढून घ्यायचं. वा वा वा. खाली पडले नाही पाहिजे बरं का ते. नाही तर सगळं गंध पटक होऊन जाते एकदम. फटक. अतिशय आनंदी वातावरण आहे. तर यातच आपण पुढे जाऊयात की पुढे आता यानंतर आपल्याला काय करायचं. याच्यानंतर बा आपल्याला काय ना याच्यानंतर आपल्याला 3 वाटी तिखट घ्यायच्या. 3 वाटी तिखट. हो हो हो. हे खूपच जास्त होतंय. खर तर 3 चमच्यातच होतंय. हा म्हणजे 3 चमचे इज इनफ. मला वाटतं प्रेक्षकांना झेपणार नाही 3 वाटी. मला सांगा ते काय नाव आहे त्याचं पिठल्याचं? रावण पिठलं. हा तर 10 तोंडांना अशी आग लागली पाहिजे. त्याच्यासाठी ते तिखट लागतं. 3 वाटी. ताई खानदेशी आहेत ना ते त्यांच्याकडे असंच एवढंच तिखट असतंय. म्हणजे तुम्हाला सांगते माझे मामांजी म्हणजे यांचं वडील आई भाऊ माझी नणंद सगळ्यांना तिखट आवडते. यांना पण तिखट आवडते. म्हणजे मामांजी आहेत ना आमचे त्यांना काही एकदा असं 3 वाट्या घातलेलं रावण पिठलं वाढलं तरी सोबत 3 हिरव्या मिरच्या पाहिजे. ते कच 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 चावून खाते. अंगावर काटे येतो बाई. आई विचार केला एवढं तिखट खाऊन त्रास होत नाही का त्यांना? होत ना. त्रास नाही का? त्यांना बसता नाही येत. बसायचा प्रॉब्लेम आहे ना ते. खाली असं 2 उशा घेऊन मग बसायला लागते. का 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 म्हणजे ते सांगू मूळव्याध आहे ना त्यांना. यांच्या घरात सगळ्यांनाच मूळव्याध आहे. आता मला सांगा आता मला सांगा एवढं सगळं तिखट खाल्ल्यावर ते कुठून तरी बाहेर पडणारच की नाही. आता साधी छोटीशी मटकी असती तिला गरमीत ठेवली तर तिला मोड येतो. इथं तर अख्खा माणूस आहे. नको ना तू मूडव्याधाबद्दल बोलू. माझ्या फॅमिलीच्या मूडव्याधाबद्दल बोलते तू टीव्हीवर. श्यामजी रिलॅक्स रिलॅक्स. नाही 3 वाट्यांमुळे म्हणजे खरंच असं 3 वाट्या झेपणार नाही महाराष्ट्रातल्या लोकांना. मला तेच म्हणायचं नाही. मी सांगते तुमचा कार्यक्रम बघल्यानं सगळ्यांना मूळव्याध होऊन मूडव्याध नको करू ना तू. होईल तर होईल ना. काय 3 वाटी तिखट म्हणजे केवढं झालं ते. मूळ वादाचा विषय नाहीच आहे. कसे आपण मूळ मुद्द्यावर आपण कृतीवर येऊया. पुढची कृती काय ती सांगा. पुढची कृती आपण काय झालं आपलं बेसन बेसन झालंय तिखट झालेलं आहे. आता तेल घ्यायचं बुवा आपण. ओके किती तेल घ्यायचंय? वाटीभर तेल. खरं तर पळीभर तेलातच होतंय. हा म्हणजे आणि यांचं नाही कसे आपले बरेच जे ऑडियन्स आहेत ते डाएट कॉन्शियस वगैरे असू शकतात. तर तुम्ही त्यांच्यासाठी काही स्पेशल इन्स्ट्रक्शन्स वगैरे? नाही हे रावण पिठले याला वाटीभर तेल लागतं मग मजा येते. यांच्या आईची शिकवण आहे. नाही म्हणजे खानदेशात तसं सगळं तेलातच करतात. तुम्हाला सांगते म्हणजे असं वाटीभर तेलातली खिचडी असेल ना तरी वरून कच्चं तेल. पापड तेलातला. भाकरी अशी फोडून त्याच्यात तेल म्हणजे विचारूच नका. डोकं पण गैर गरम झालेलं आहे. हे तेल आता आपण गरम करूयात आणि पुढे जाऊयात. लवकर टाका. कुठे जाऊया आपण? पुढे जाऊयात आता. पुढे कुठे जाऊ? पुढे गॅस ना. हे असले विनोद हसूच येत नाही. काय म्हणलं होतं मी तुम्हाला. पण ते पॅडी सर आणि अरुण सर लय भारी लय आवडतात ते. हरकत नाही. तर तेल आता आपण तापायला ठेवलेलं वातावरण पण असं गरम झालेलं आहे. अगदीच. आता पुढे काय हवंय आपल्याला? पुढची सामग्री काय आहे? पुढे आपल्याला लोसन पाहिजे. लोसन. काय? लोसन लोसन नाही माहित ना ताई तुम्हाला. मी सांगते मला पण नव्हतंच माहित. लोसन म्हणजे ना लसूण. हा यांच्याकडे लसणाला लोसन म्हणतात. गार्लिक. एक्झॅक्टली. त्याचं काय माहिती का मी काय म्हणलं होतं म्हणजे आमचं नवीन लग्न झालं होतं बा. 2-3 आठवडा असेल इकडे गाडा फोडी आली ती फोडी. मी काय म्हणलं लोसन लावा.
मला काय म्हणायचं लोसन म्हणजे थंडीत आपण हाताला लावतो ना ते लोसन बाबा घ्या नसल लावा यांनी लसूण सोलला ठेचला आणि असं पुडीवर चोडलं ना बा. अरे बापरे गिरणीच्या पट्ट्यासारखा तुझ्या तोंडाच्या पट्ट्याच्या खुरप आहे ना याच्याने चटका देईल तिच्या सेलिब्रिटी आहात तुम्ही नॅशनल टीव्हीवर. किती अपमान चालू आहे माझ्या. तेल तापत चाललंय तेल तापलंय हा लोसन घ्यायच्या बा हे लसूण घ्यायचा तो फोडणीत टाकायचं गालाला नाही सोडायचं नाही तर गालाला सोडत बसायचं. अतिशय विनोदी. छोडतो मी लसूण. मी 1 नंबरच्या लसूण चोडे आहे. काय म्हणणं लसूण चोडे आहे. चिडायचं काय ते चिडू नको तर काय करू मी? थोडीशी बोलूच गंमत देत नाही. चिडायचं नाही हो गंमत केली ना मी थोडीशी. लसणासारखं खमंग झालंय वातावरण. आता आपण पुढे कृतीमध्ये पुढे जाऊया. पुढे जाऊ. लसणाचं पुढे काय करायचं आणि बाकीचं पुढे आता काय करायचं. आता काय 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 आता तेल आपलं छान गरम झालेलं आहे. गरम झालेलं आहे सगळं. आता ते जिरे मोहरी हे काय हे काय जिरे घ्यायचे हे टाकून द्यायचे. हे मोहरी घ्यायची ही अशी टाकून द्यायची. हे लोसन आहे ना असं हे टाकून द्यायचं. हे कांदे पण असं मस्त असं द्यायचं टाकून. काय डोक्याला ताण झाला. असं नाही करायचं. असं भस्कन टाकायचं असं का सगळं यांचं हेच चुकतं ना. हा सगळं असं भस्कन म्हणजे कसं छान फोडणी झाली पाहिजे. त्याच्यात पाणी टाकायचं त्याचं रट 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 झालं की एक हातानं बेसन टाकायचं दुसऱ्या हातानं ढोळायचं बुवा. कसं छान चमचमीत पद्धतशीर झालं पाहिजे. यांचं नाही असं सगळं भस्कनच असतं. कॉमेडी पण करायची ती अशी भस्कन करायची. कोणाला हसूच येत नाही. काही बोलू नको. फार बोलते बरं का तू आता. एक काम करा तुम्ही. एक काम करा. फार अति झालंय बोलता अपमान झालेलं आहे. तिचं नाव तुम्ही श्याम सुंदर ठेवून टाका. नाही मी कशाचा सेलिब्रिटी. ती सेलिब्रिटी आहे. नाही तू सेलिब्रिटी आहे. बोलली का तू घरी चल आता घरी. ढोर खुंबा जो बैल ऐकत नाही ना त्याला असे खुंबे मारायला लागतात. नाही पण कसं आहे आता आहे ना मस्त खमंग वास येतोय. नाही तो वास जाऊ दे तिकडे. तिच्याकडूनच बनवून घ्या तुम्ही. आता आहे ना मोडली कुट्टी आणि देऊन टाकली चिठ्ठी तुला. चिठ्ठी सोड चिठ्ठी. मी मागितली का तुमच्याकडं. नाही मागायची मला नकोच आहे. नाही दिल्लीचे तू घरी आली का खुंबे. अरे काय नॅशनल टेलिव्हिजन रे भलता दमून थकून मी असा घरी येतो ना ही बाई एवढा डोक्याला ताण देताना नुसतं कच 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 बोलत राहते. डोक्याला ताप होतो नुसता. डोक्याला मी सांगू का रात्री लाडात आल्यावर तुम्ही मला काय काय बोलता सांगू का टीव्हीवर कुकिंग शो आहे. बघा तुम्ही पण मी तुम्हाला सांगतो तू गुच्चू पड. चेहरा बघून लग्न करू नका बरं का तुम्ही. चेहरा बघून नाही करायचं लग्न. नाही माझं लग्न ऑलरेडी झालेलं आहे. माझा सुखी संसार चाललाय. पुण्याचाच मुलगा आहे. मोजून 4 चपात्या करते मी. व्हेरी गुड. चांगलं आहे. पुण्याच्या लोकांचं भलतं चांगलं आहे. आणि नॅशनल टीव्हीवर मी सांगतो मी तुला सोड चिठ्ठी देतोय. आणि नॅशनल टीव्हीवर मी सांगतोय इथे की चेहरा बघून लग्न करू नका. मेंदू पण बघा बुवा. बिंडोक बेजानी काय माणूस आहे. डोक्यात केवढा राग घालून घेतो बघितलं का ताई. आता काही चुकलं होतं का माझं. मी सगळं बरोबर बोलत होते की नाही. सांभाळायची माझी आहे की नाही. मी बायको आहे म्हणजे मला सांगितलं पाहिजे. कळते पण झालंय असं की रावण पिठलं करता करता तुमच्याच नात्याचं दहन झालं इथे. पण हरकत नाही दहन वगैरे काही नाही. हे असंच दिवसभर सोडचिट्टी करतात. रात्री बरोबर येतील घरी. तुम्ही काय हरकत नाही. तुम्ही एक काम करा मला दुसरं पातेलं द्या. मी तुम्हाला सोपं साधं पौष्टिक पिठलं शिकवते. हरकत नाहीये. तुम्ही बघत आहात वा खरी खुरी घटना इथे घडतीये असं वाटत होतं. वा व्हेरी नॅचरल परफॉर्मन्स. सई अतिशय चविष्ट आणि खमंग परफॉर्मन्स होता. श्यामदादा तुमची आणि रसिकाची जोडी भारीच आवडली मला खूपच. फार मजा आली. रसिका काय तू कॅरेक्टर पकडलं होतंस आज. फार सुंदर. म्हणजे आज आग लावलीस तू असं म्हणायला हरकत नाही. श्यामदादा फारच मस्त. प्रियदर्शनी तुझं निरीक्षण फार सुंदर. मध्ये मध्ये सांभाळून घेत होतीस. मध्ये मध्ये इम्प्रोवाइज करत होतीस जसे अँकर्स करतात. फार आवडलं. मस्त खमंग आणि खुसखुशीत झाला परफॉर्मन्स. मस्त. प्रसादा मजा आली. खूप सुंदर लिहिलं होतं आणि खूप सुंदर खूप लाईव्हली परफॉर्म केलं तुम्ही सगळ्यांनी. प्रियदर्शनी फार उत्तम ऑब्झर्वेशन आहे तुझं. त्या टिपिकल अँकर्स जे असतात त्यांचा तू बाज तो फार परफेक्ट पकडला होतास. श्याम्या त्या रावण पिटल्यासारखा असा झणझणीत आणि ठसकेबाज परफॉर्मन्स होता तुझा. आणि रसिका वंडरफुल. लोसन जे असतं ना लोसन त्याची अशी एक एक पाकळी काढल्यानंतरच ते दिसतं खरं काय ते आणि मगच त्याचा स्वाद कळतो. तसे तू हळूहळू एक एक पदर उलगडत गेलीस त्या भूमिकेचे आणि ॲक्च्युली
लसणासारखा स्वाद तुझा असा तो लसूण असं आल्यानंतर ना असा घमघमाट पसरतो हवेत, तसं तुझ्या या भूमिकेचा असा स्वाद पसरला होता त्या पूर्ण स्किटमध्ये. फार अफलातून पकडलं होतंच कॅरेक्टर आणि फार मजा आली. वंडरफुल. थँक्यू सो मच गाईज. तर मंडळी, हास्याचे नवरंग उधळणारा हा हास्योत्सव उद्या देखील साजरा केला जाणार आहे. परंतु तुम्ही बघतच राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.